सभापती महोदय, अनेक वर्षांपासून ह्या सर्व शासकीय जमिनीवरती काही ठिकाणी रुग्णालय उभी आहेत, काही ठिकाणी तिथे जिमखाने तिथे उभे आहेत, अशा विविध सुविधा देणाऱ्या तिथे संस्थांच्या मार्फत तिथे उपाययोजना तिथे केल्या गेलेल्या आहेत. ही बाब खरी आहे की 1983 सालच्या एकत्रित जी काही नियमावली होती आणि ज्या काही अटी शर्ती होत्या, त्या अटी शर्तीचं तिथे पालन होताना कधी ते निदर्शनास येत नाही. सभापतीमध्ये यामध्ये आपण मी सामान्य सदस्यांना सांगेन, ह्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी किंबहुना ह्या सगळ्या ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या आपल्याला माहिती आहे की ह्या सगळ्या ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या विविध वर्षामध्ये विविध संस्थांना त्या ह्या सगळ्या जमिनी दिलेल्या आहेत आणि ज्या काही अटी शर्तीचा भंग होतोय आणि तो भंग होऊ नये ह्याकरता देखील आपल्या त्या स्तरावरच्या कमिटीज आहेत त्या त्याच्या पाहणी करत असतात आणि त्यांचा अहवाल ते सादर करत असतात. परंतु नक्कीच आपण सांगितल्याप्रमाणे थोडासा रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे की ह्या समित्या तिथे पाहणी केल्याच्या नंतर जो काय अहवाल देत आहेत त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ समजा रुग्णालय तिथे उभं केलं असेल तर किती रुग्णांना त्यांनी तिथे मोफत उपचार दिले किंवा आरक्षित बेडवरती त्यांनी किती रुग्णांना त्यांच्याकडे सवलतीमध्ये उपचार दिले, या सगळ्या गोष्टींचा नक्कीच रिव्ह्यू घेणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये 18 फेब्रुवारी 2026लाच आपले विभागीय आयुक्त कोकण यांच्या अंतर्गत एक अभ्यास गट स्थापन केलेला आहे आणि बेसिकली जिमखानाच्या मार्फत त्यांची जी कार्यपद्धती आहे, आपण आता मगाशी मेंबरशिपचा इथे उल्लेख केला, मेंबरशिप देत असताना त्यांनी कुठली कार्यपद्धती तिकडे ही राबवली पाहिजे ह्याकरता एकंदरीत ह्या समितीने अभ्यास गटच्या मार्फत याचा संपूर्ण अभ्यास करून याचा अहवाल शासनाला सादर करायचा आहे. आणि नक्कीच ह्या भाडेपट्ट्याने दिलेल्या या सगळ्या ज्या जमिनी आहेत शेवटी शासनाच्या जमिनी आहेत, शासनामुळे ह्या सगळ्या संस्था तिकडे चालत आहेत आणि म्हणून त्याचा उपयोग हा सर्वसामान्य नागरिकांना झालाच पाहिजे ही तुमची आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे. परंतु त्याच्यावरती एक कंट्रोल नक्कीच आपला कितपर्यंत आहे. आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी हा मॅटर हायकोर्टाला देखील गेला होता, हायकोर्टाने देखील याच्यामध्ये काही निर्देश दिलेले आहेत, त्याचं पालन होतं की नक्कीच या बाबतीमध्ये रिव्ह्यू हा घेतला जाईल आणि सभापती महोदय ह्या अभ्यास गटाचा जो काही अहवाल येईल तो लवकरात लवकर त्या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल.